हॅलो फ्रेंड्स, मी प्रगती. तर आज मी सांगणार आहे तुम्हाला 36 इंच साईजसाठी परफेक्ट कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग. तर मापे अशा पद्धतीने आहे. पूर्ण उंची आहे 13.5 इंच, छाती आहे 36 इंच, कमर आहे 32 इंच, बाही आहे 6 इंच, आर्मोल आहे 8 इंच, मागचा गळा आहे 8 इंच, समोरचा गळा आहे 6 इंच, शोल्डर आहे 5.5 इंच आणि मुंडा आहे 6 इंच. तर अशी मापे मी इथे टाकून घेतलेली आहे. तर तुम्हाला सांगते, 13.5 इंच पूर्ण उंची आहे, तर 1 इंच आपण इथे एक्स्ट्रा मार्जिनसाठी घेणार आहे. म्हणजे 13.5 उंची आहे तर 14.5 इंच मी इथे घेणार आहे पूर्ण उंची. आणि छातीचं माप होतं 36 इंच, तर 36चा चौथा भाग येतो 9 इंच आणि एक्स्ट्रा मार्जिनसाठी मी इथे 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे. आणि कमरचा भाग आहे 32 इंच, तर 32चा चौथा भाग येतो 8 इंच. 8 इंच अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी मागच्या टक्ससाठी आणि 1.5 इंच इथे एक्स्ट्रा मार्जिनसाठी मी इथे घेणार आहे. तर ही पूर्ण माप आपण जोडून घेणार आहे. आणि बघा आर्मोल आहे इथं 6 इंच. 6 इंचावरती इथे मार्किंग करून घेणार आहे आणि मागच्या मुंड्यासाठी मी इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि समोरच्या मुंड्यासाठी 1 इंचाचं इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने करू शकता. आणि जो कर्व शेप असतो आपला त्या कर्व शेपनी आपण इथे शेप तयार करून घेणार आहे मागच्या मुंड्याचा आणि समोरच्या मुंड्याचा सुद्धा. आणि बघा, शोल्डर घेतले आहे मी इथे 5.5 इंच, तर कारण की गळा 8 इंचाचा आहे, नॉर्मल गळा आहे, जास्त डीप नाही. जर डीप असता तर मी इथे 5 इंचाचं शोल्डर घेतलं असतं. आणि 2.5 इंचाचा मी इथे गळा रुंदी घेणार आहे, कारण की गळ्यावर डिपेंड असतं की आपण गळ्याची रुंदी आणि शोल्डर किती घ्यायचं. गळा जर डीप असता 9, 9.5, 10चा, तर मी 2.25 किंवा 2चाच गळ्याची रुंदी घेतली असती. तर बघा, मी इथे 2.5 इंचाची गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि समोरचा गळा आहे 6.5 इंच, तर मी अर्धा इंच इथे एक्स्ट्रा 6.5 इंच घेतलेला आहे. तर समोरच्या गळ्याचा शेप देण्यासाठी मी इथे एक बॉक्स तयार करून घेणार आहे. वरती 2.5 इंचाची मी गळा रुंदी घेतलेली आहे, तर इथे खाली मी इथे 3 इंचाची गळा रुंदी घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे आपण गळ्याचा शेप देण्यासाठी एक बॉक्स तयार करून घेणार आहे. बघा, अशा पद्धतीने मी एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि याच्यावर आपण जो कर्व शेप असतो त्या शेपने आपण इथे गळ्याचा शेप तयार करून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित गळ्यात कर्व शेप ठेवायचा आहे गळ्याला. आणि गळ्याला एक सुंदरसा शेप, गोल शेप तयार करून घ्यायचा आहे. हा आहे समोरचा गळा. आणि बघा, समोरची जी क्रॉसपट्टी असते म्हणजे बेल्ट असतो, त्या बेल्टसाठी मी इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे शिलाईसाठी. इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच, दोन्ही जे हे पॉईंट मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे तिथे स्केलने दोन्ही पण पॉईंट इथे जोडून घ्यायचे आहे स्केलच्या सहाय्याने. ही एक्स्ट्रा मार्जिन आहे, ही एक्स्ट्रा अर्धा इंच शिलाई जास्त मी याच्यासाठी घेतली की जो आपली क्रॉसपट्टी आहे खालची, तर त्याच्या शिलाईसाठी मी इथे एक्स्ट्रा घेतलेला आहे. आणि बघा, जी क्रॉसपट्टी आहे ती मी इथे 3.5 इंचावरती मार्किंग करणार आहे. इकडे या साईडला 3.5 इंचावरती आणि या कमरच्या साईडला इथे 2.5 इंचावरती मी इथे मार्किंग करून घेणार आहे. आणि या साईडला पण 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने पेनने डॉट डॉट करत पहिल्यांदा कच्ची रेषा आखायची आहे आणि नंतर मग व्यवस्थित आकार झाल्यानंतर त्याला डार्क करून घेऊया. आणि जे 3.5 इंचावरती मार्किंग केलेलं होतं ते मार्किंग इथे क्रॉसपट्टीचे शेपसाठी मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. बघा, अशा पद्धतीने क्रॉसपट्टी आपली तयार झालेली आहे. याला आपण डार्क मार्किंग करून घेऊया, म्हणजे क्रॉसपट्टीला छान इथे आकार येतो. असा व्यवस्थित आकार इथे तयार करून घ्यायचा आहे. आणि बघा, आता आपण टाकणार इथे कटोरीचे माप.
तर कटोरीचा एक फॉर्म्युला मी तुम्हाला सांगणार आहे, तो फॉर्म्युला सगळ्याच साईजसाठी परफेक्ट बसतो. बघा, हा फॉर्म्युला असा आहे. तर मी थोडं इथे तुम्हाला झूम करून दाखवणार आहे. बघा, 36 इंचासाठी मी इथे माप सांगणार आहे तुम्हाला कटोरीचं. तर 36 इंच कटोरीचं माप आहे, छातीचं माप आहे. तर 6 इंचाने त्याला भागायचं आहे. उत्तर आहे 6 इंच. त्याच्यातून मायनस आपल्याला अर्धा इंच करायचा आहे आणि त्याचं उत्तर आहे 5.5 इंचाची कटोरी 36 साईजसाठी आपण इथे तयार करणार आहोत. आणि 38 इंचाचं पण तसंच 6 इंचाने भागायचं आहे 38ला. उत्तर येत आहे 6.3 आणि त्याला मायनस करायचं आहे 5ने. त्याचं उत्तर येत आहे 5.8 म्हणजे 5.25 इंचाची आपल्याला इथं कटोरी घ्यायची आहे 38 इंचासाठी. आणि 42साठी पण तोच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. प्रत्येक साईजसाठी हा फॉर्म्युला यूज करू शकतो आपण. कटोरी या पद्धतीने, या फॉर्म्युलाने जर तुम्ही कटोरी तयार केली तर परफेक्ट कटोरी तयार होते आणि फिटिंगला पण छान बसते. तर बघा, अजून मी तुम्हाला फॉर्म्युला इथे तयार करून घेत आहे, लिहून घेत आहे. तर 36 साईजसाठी 6ने भागायचं आहे. 36 साईजची जर छाती असेल तर ब्लाऊज तयार करायचा असेल आपला 36 इंच, तर 6ने त्याला भागायचं आहे. उत्तर येत आहे 6 इंच मायनस आपल्याला अर्धा इंच करायचं आहे, म्हणजे 5.5 इंचाची कटोरी आपल्याला तयार करायची आहे. तर बघा, मी इथे फोल्डिंगच्या भागाकडून 5.5 इंच घेतलेला आहे आणि जो आपला मुंड्याचा भाग आहे त्याच्या सेंटरमधून आपल्याला इथे घ्यायचं आहे, समोरच्या मुंड्याकडून 2.5 इंच. हे झालं आपलं दुसरं मार्किंग. आणि तिसरं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला गळ्याच्या साईडने. गळ्याच्या साईडने आपल्याला 5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं, 5 इंचावरती. तर आपल्याला मिळाले आहे 3 मार्किंग. तर 3 मार्किंग आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. पहिल्यांदा कच्ची रेषा आखून घ्यायची आहे. बघा, असा कटोरीचा शेप तयार करून घ्यायचा आहे. ही कटोरी वाढवताना मी या कटोरीला अजून सुंदर शेप, गोल शेप तयार करून घेणार आहे, वाढीव जेव्हा कटोरी होईल तेव्हा. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. तर मी इथे हे पूर्ण कटिंग करून घेत आहे. आधी मी जो फोल्डिंगचा भाग तयार केलेला आहे, फोल्डिंगचा भाग होता तो मी इथे कट करणार आहे. कारण की जो खालचा भाग आहे फोल्डिंगचा त्याच्यावरती मी मागच्या साईडचा मार्किंग करून घेणार आहे आणि जो समोरचा भाग आहे तो समोरच्या भागाचा कटिंग करून घेणार आहे. तर बघा, मधातल्या साईडने मी फोल्ड केलेलं होतं त्याच्यातूनच मी मागच्या साईडचा भाग काढणार आहे. आणि मागच्याच भागासाठी 30 मापे आपण टाकणार आहे. उंची होती 13.5 इंच प्लस 1 इंच मार्जिनसाठी दिलेलं आहे, 14.5 इंच. शोल्डर होतं 5.5 इंच आणि आर्महोल होता 6 इंच. छाती होती 9 इंच आणि एक्स्ट्रा मार्जिनसाठी मी इथे 1.5 इंच दिलेलं होतं. कमरेच्या भागाला पण 8 इंच, अर्धा इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी मी इथे दिलेलं होतं. बघा, अशा पद्धतीने हे पूर्ण जोडून घ्यायचं आहे. आणि आर्महोलचा शेप द्यायसाठी, मुंड्याचे शेप द्यायसाठी मी कर्व शेपने इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित इथे मुंड्याचा शेप देऊन दिलेला आहे. गळ्याची रुंदी होती 2.5 इंच आणि उंची आहे 8 इंच. 8 इंचावरती मी इथे मार्किंग केलेलं आहे आणि खाली केलेलं आहे 3 इंच. 3 इंचावरती मार्किंग करून अशा प्रकारे मागच्या गळ्यासाठी मी इथे बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि कर्व शेपने इथे मागच्या गळ्याचा आकार तयार करून घेतलेला आहे. आणि कमरेच्या साईडने अर्धा इंच कमी करून घेणार आहे, कारण की आपला जो टक्स आहे तो मागच्या साईडनं, तो टक्स टाकल्यानंतर साईडचा भाग असा खाली उतरतो, त्याच्यामुळं अर्धा इंच मी आधीच एक्स्ट्रा कटिंग करून घेतलेलं आहे. तर हे आपलं माप झालं मागच्या साईडचं. आणि मागच्या साईडचा जो टक्स आहे
टक्ससाठी मी इथे जो आपण 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवलं होतं 1.5 इंच एक्स्ट्रा सोडून जे सेंटर पॉईंट येतं त्या सेंटर पॉईंट आपल्याला मागच्या टक्ससाठी तयार करून घ्यायचा आहे. चार इंचावरती ते मागच्या टक्ससाठी आपण मार्किंग करून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडला अर्धा इंच किंवा पाव इंच इथं मागच्या टक्ससाठी मार्जिन घेणार आहोत. म्हणजे दोन्ही मिळून आपला अर्धा इंच टक्स आला पाहिजे अशा पद्धतीने. बघा हा झाला मागच्या साईडचा भाग. तर मी आता याला कटिंग करून घेत आहे. या व्हिडिओमधून तुम्हाला थोडं जरी शिकायला मिळालं असेल, थोडी जरी हेल्प मिळाली असेल तुम्हाला, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. मागच्या साईडची आणि पुढच्या साईडची मी पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे. आणि जी आपली कटोरी आपल्याला वाढीव तयार करायची आहे, तर बघा अशा पद्धतीने कटोरी अशी कागदावर ठेवायची आहे, दुसऱ्या कागदावर. आणि जशी कटोरी आहे तशीच पूर्ण परफेक्ट मार्किंग करून घ्यायची आहे आणि आपल्याला वाढवायची आहे. बघा मी सांगते, या साईडने दोन्ही साईडने हे पहिल्यांदा सेंटर काढून घ्यायचं आहे. कटोरीचं सेंटरमधून आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे आणि या दोन्ही साईडनं सुद्धा आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवायचं, या साईडनी आणि त्या साईडनी पण. आणि इकडून अर्धा इंच आपल्याला काज बटन किंवा हुक आयपट्टीसाठी एक्स्ट्रा घ्यायचा आहे. आणि जे खाली इकडे 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं होतं कटोरीच्या वाढीसाठी, तर त्या 1.5 इंचावरती जे पॉईंट आपल्याला मिळालेले त्या पॉईंटवरून आपण इथे मार्किंग करून घेणार आहे. आणि हे जे खालच्या साईडने सेंटरमधून आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं ते मार्किंग आणि हे मार्किंग दोन्ही मार्किंग करून घेणार आहे, जोडून घेणार आहे. हे 3 सुद्धा आपण एक्स्ट्रा ठेवलेले 1.5 इंचावरती आपण इथे मार्किंग करून घेणार आहे स्केलच्या सहाय्याने. आणि कटोरीच्या या साईडने सुद्धा अर्धा इंचावरती आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचा आहे. आणि जो खालच्या साईडला 1.5 इंच वाढवलं होतं त्या साईडला पण हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीने गोल आकार द्यायचा आहे कटोरीचा. ही झाली आपली कटोरी तयार. बघा अशा पद्धतीने सुंदर कटोरीचा आकार तयार झालेला आहे. आता मी याला कटिंग करून घेत आहे. तुम्ही सुद्धा अशीच कटोरी तयार करू शकता. दोन्ही साईडने 1.5 इंच तिन्ही साईडने वाढवायचं आहे. कटोरीच्या सेंटरमधून 1.5 इंच खाली वाढवायचं आहे आणि दुसऱ्या साईडला पण वाढवायचं आहे आणि इकडच्या साईडला पण दोन्ही साईडला वाढवायचं आहे आपल्याला. तर हे मी सेंटर काढून घेतलेलं आहे कटोरीचं. बघा अशा पद्धतीने सुंदर कटोरीचा शेप तयार झालेला आहे. आणि बघा कटोरीचा जो टक्स द्यायचा आहे ते कसा द्यायचा आहे, 2 इंच इकडे या साईडने घ्यायचा आहे रुंदी आणि 2.5 इंचाची लांबी घ्यायची आहे आणि दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचा आहे. हा आहे कटोरीचा टक्स. बघा अशा पद्धतीने अशा प्रकारे ही कटोरी सुंदर तयार झालेली आहे. आणि बघू शकता तुम्ही कटोरीचा किती सुंदर आकार आला आहे, किती छान असा उभार आलेला आहे कटोरीला. मी पूर्ण हे मापी तुम्हाला जेवढं पेपर कटिंग करून ठेवलेलं आहे ते तुम्हाला मी जोडून दाखवणार आहे. हा आहे मागचा भाग, हा आहे साईडचा भाग. बघा असा. आणि ही ठेवलेली मी कटोरी आणि ही क्रॉसपट्टी खालची. हे पूर्ण पेपर कटिंग मी इथे तयार केलेलं आहे. जर तुम्हाला ही पेपर कटिंग आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि बघा एक अजून मी टिप्स सांगत आहे की कटोरी या भागापेक्षा साईडच्या भागापेक्षा अर्धा इंच जास्तच असायला